नाशिकमध्ये पुन्हा एकदा प्रकाश लोंढे टोळीची दहशत उघड झाली आहे। जमीन आम्ही सांगू त्याच भावाने आणि आम्ही सांगू त्यालाच विका असा दबाव टाकणाऱ्या या टोळी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तर नाशिकमधील CSS नंबर 98 या जमिनीच्या व्यवहारातून हा सगळा प्रकार समोर आला। तक्रारदारांचं म्हणणं असं आहे की त्यांनी स्वतःची जमीन विक्रीसाठी ठेवली होती, पण प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीनं थेट धमकी दिली की जमीन आमच्या सांगण्यावरच विकायची, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी बराच काळ जमीन व्यवहारात गुंतलेली आहे। कुणी नवे बिल्डर किंवा जमीन मालक व्यवहार करायला पुढे आला की ही टोळी आपले लोक पाठवून दबाव आणते आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवते। तर प्रकाश लोंढे टोळीवर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत आणि या नव्या प्रकरणानं त्यांच्या नावावर आणखी एक गंभीर गुन्हा जमा झालाय। तर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून काही जणांची चौकशी सुरू आहे। मात्र प्रकाश लोंढे सध्या फरार आहेत। तर नाशिक शहरात त्यांच्या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे। सांगायचं म्हणजे प्रकाश लोंढेंचं नाव याआधी अनेक गुन्ह्यांमध्ये आलं। कधी नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरण, कधी RPI गोटातील वाद, तर कधी साध्या नागरिकांकडून फसवणूक करणं। प्रत्येक वेळी लोंढेंचं नाव समोर आलं की काही दिवस लोंढेंना ताब्यात घेतलं जातं आणि नंतर पुन्हा मोकळं सोडलं जातं। नागरिकही या सर्व त्रासाला कंटाळून गेले होते। जमिनीच्या नावावर सुरू असलेली ही माफियागिरी थांबायला हवी अशी मागणी लोकांकडून केली जाते। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या टोळीनं नाशिकमधील अनेक भागात आपली पकड तयार केली। कोणती जमीन कोणत्या भावानं विकली जाईल आणि कोणाला विकली जाईल हे ठरवणं हा त्यांचा मुख्य धंदा बनला होता। कायद्याच्या चौकटीत राहून कोणालाही व्यवहार करता येणार नाही असा माहोल त्यांनी तयार केला होता। पण तक्रारदारानं धैर्य दाखवून तक्रार दाखल केली आणि त्यामुळे या सगळ्या टोळीचा पर्दाफाश झाला। आता तपास वाढत चाललाय आणि अजून किती जमीन व्यवहारात ही टोळी गुंतलेली आहे याचा शोध घेतला जातोय। नाशिक पोलिसांना आता या प्रकरणातून मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून शहरात एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे प्रकाश लोंढे टोळीला किती काळ असं मोकाट सोडायचं। कारण ही फक्त एका जमिनीची गोष्ट नाहीये, हा प्रश्न नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे आणि त्यांच्या हक्काच्या मालमत्तेचा असल्याचं बोललं जात आहे। तर RPIचे नेते प्रकाश लोंढे टोळीवर आता मोक्का लावण्यात येणार आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राइब करायला विसरू नका।